भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास 23 जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय जातनिहाय जनगणना परिषदा घेतलेल्या आहेत। त्याचंच पुढचं पाऊल म्हणून आज 6 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीमध्ये, ज्यांना शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक म्हणतात, ज्यांनी आरक्षणाची सुरुवात मुहूर्तमेढ रोवली, त्या कोल्हापुरात ही राज्यस्तरीय जातनिहाय जनगणना परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। गेली अनेक वर्षापासून भारतीय कम्युनिस्ट पक्ष सातत्यानं जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहे, पण 2011 नंतर आज तागायत कोणतीच जनगणना केली गेलेली नाही आहे। जातनिहाय जनगणना तर केली गेलेलीच नाही आहे। 1931 साली जी जातनिहाय जनगणना झाली त्याच्या आधारेच आजपर्यंत मागासवर्गीय समाजासाठी आर्थिक आणि सामाजिक ज्या काही धोरणं आहेत ती धोरणं सरकारनं आखलेली आहेत, पण ती धोरणं आखण्यासाठी जो डाटा त्यांच्याजवळ पाहिजे तो डाटाच त्यांच्याकडे नाही आहे। त्यामुळं कुणासाठी कोणता बदल करण्यासाठी ही धोरणं आखली जातात याचं विश्लेषण प्रामुख्यानं तिथून करता येत नाही आहे। आता पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की RSS असं म्हणायची की जातनिहाय जनगणना जर केली तर जातीयता वाढेल, पण आता मात्र त्यांनी आपलं हे धोरण बदललेलं दिसतंय। कारण आताच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या लक्षात आले केवळ भारतीय कम्युनिस्ट पक्षच नाही तर इतरही अनेक पक्ष जातनिहाय जनगणनेची मागणी करतायत, आणि आता आपली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोंडी होईल याची जाणीव जेव्हा RSSला आणि भाजपला झाली आहे, तेव्हा आता त्यांनी उशिरा आलेल्या शहाणपणानुसार आता तेही जातनिहाय जनगणना करायला पाहिजे अशी मागणी करताना दिसत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।